पाणी टंचाई ठरते जीवघेणी। यवतमाळच्या आणीमध्ये पाणी भरण्याकरता गेलेली मुलगी अरुणावती नदीत बुडाली, तर वाशिमच्या खैरखेडा गावात गोडभर पाण्याकरता महिलांची पायपीट। महाराष्ट्रात नेमकं चाललंय तरी काय? अमरावतीत आशा वर्करकडून गर्भवती महिलेला मारहाण, तर बीडमध्ये महिला वकिलाला सरपंचांकडून काठ्या आणि पाईपनं बेदम मारहाण। शाळांमध्ये हिंदी विषयाच्या सक्तीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक। मुंबई आणि पुण्यात मनसे कार्यकर्त्यांचं आंदोलन। नाशिकमध्ये काँग्रेस कार्यालयासमोर भाजपचं आंदोलन। राहुल गांधी सोनिया गांधींना अटक करा। नॅशनल हेराल्ड प्रकरणी भाजप युवा मोर्चा आक्रमक। नाशिक शहरात उद्यापासून मनाई आदेश। हिंसाचार आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर मनाई आदेश। आंदोलन आणि मोर्चा करता पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार। स्वारगेट प्रकरणातील आता समरी रिपोर्ट लोकशाही मराठीच्या हाती। आरोपी दत्तात्रय गाडेला पॉर्न व्हिडिओ पाहण्याची सवय आणि शारीरिक दृष्ट्या गाडे सुदृढ, समरी रिपोर्टमध्ये नमूद। आणि रणजित कासलेला पुण्यातून बीडमध्ये आणलं। रणजित कासले बीडच्या शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात। कासले पोलीस दलातून बडतर्फ। महाराष्ट्रात होणाऱ्या प्रगतीमुळे जर मराठी माणसाचं अस्तित्व संपणार असेल तर आम्हाला अशी प्रगती नको। राज ठाकरेंचा खरमरीत इशारा। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा महिनाभर लांबणीवर। 26 ते 28 एप्रिल दरम्यान होणारी परीक्षा 27 ते 29 मे दरम्यान होणार। नाशिकमध्ये भावी पत्नीच्या प्रेमप्रकरणामुळे आयकर अधिकाऱ्याची आत्महत्या। भावी पत्नी आणि प्रियकराकडून धमक्या। अधिकाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।